नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण रांजणगाव खुरी येथील गट क्रमांक 1 येथील गणेश बाबासाहेब आमले यांच्या शेतामध्ये आलो आहोत। या ठिकाणी पाऊस उघडून जवळपास 2 दिवस झाले आहे, तरी पण आज अद्याप देखील या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे व या ठिकाणी 100% कपाशीचं नुकसान झालं आहे। आज आपल्या सोबत शेतकरी गणेश भाऊ आमले हे या ठिकाणी उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडून त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं नाव गणेश बाबासाहेब आमले। बरं, तुमचा हा शेतीचा गट नंबर? आमचा शेतीचा गट नंबर 1 आहे। शेती गावाच्या लगतच आहे। गावाच्या लगत असल्यामुळे दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे इथं भरपूर प्रमाणात नुकसान सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी तुमचे पंचनामे झाले का? अजूनपर्यंत पंचनामे झाले नाही। तलाठी कार्यालयाला गेलो असता त्यांनी आज सांगितलं की सरसकट तुम्हाला अनुदान भेटणार आहे, नुकसान भरपाई भेटणार आहे, पंचनामे करायची काही गरज नाही। या ठिकाणी पाणी किती होतं? पाणी या ठिकाणी कपाशी पूर्ण दिसत नव्हती, कारण खोलगट जमीन असल्यामुळे इथं डोक्याच्या वर पाणी होतं। बरोबर आहे। नुकसान किती तुमचं आणि मागणी काय शासनाला? आमचं नुकसान 100% झालं आहे आणि आमची मागणी हीच सरकारला की आम्हाला 100% नुकसान भरपाई मिळावी व या ठिकाणचे स्पेशल पंचनामे व्हावे। सरसकट मदत न मिळता या ठिकाणी ज्यांचं 100% नुकसान झालं आहे त्यांना 100% मदत मिळावी, हीच आमची मागणी। बरं, ठीक आहे, धन्यवाद। दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री झालेल्या बेसुमार पावसामुळे या ठिकाणी आज आहे दिनांक 30 सप्टेंबर, आज देखील या ठिकाणी शेतामध्ये पाणी तुंबलेलं आहे। जवळपास घोट्याच्या वर पाणी या ठिकाणी सध्या आहे व या ठिकाणी ही कपाशी पूर्णपणे पाण्यामध्ये होते। 100% नुकसान या ठिकाणी या शेतकऱ्याचं झालेलं आहे। गरीब कुटुंबातील शेतकरी असून पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी गट क्रमांक 1 येथील ही शेती आहे। आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शासन व प्रशासनापर्यंत ही माहिती देत आहोत की सरसकट नुकसान भरपाईचा निर्णय शासनाने घेतला आहे, बरोबर आहे, परंतु ती जी तुटपुंजी जी रक्कम मिळणारी आहे ती या शेतकऱ्यांना न मिळता ज्या शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं आहे त्यांना 100% नुकसान भरपाई ही वेगळ्या स्वरूपामध्ये मिळावी व यासाठी वेगळे पंचनामे व्हावे अशी मागणी या ठिकाणी रांजणगाव खुरी येथील तरुण युवा शेतकरी गणेश बाबासाहेब आमले गट क्रमांक 1 रांजणगाव खुरी हे करत असून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना तसेच परिसरातील नागरिकांना हे दुर्गम असे चित्र दाखवत आहोत व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। आज 30 सप्टेंबर असून देखील या ठिकाणी पाणी ओसरलेलं नाही आहे। नदीलगत ही शेती असल्यामुळे व गावाची सुरुवात गट क्रमांक 1 या शेतीपासूनच होते, त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी अद्याप पंचनामे झालेले नाही व कोणीही पाणीसाठी आलेलं देखील नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे शासनाने यासारखे जी परिस्थिती निर्माण झाली आहे व ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांना वेगळे पंचनामे करून त्यांना 100% नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या ठिकाणी आमचे रांजणगावचे युवा शेतकरी गणेश बाबासाहेब आमले हे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत करत आहे व त्यांची ही रास्त मागणी आहे। त्यामुळे सरकारने या गोष्टीचा नक्की विचार करावा व या शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच मागणी। धन्यवाद। जय जवान जय किसान। मोसंबीचं पीक देखील होतं व मोसंबीच्या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यामध्ये आंतरपीक होतं कपाशी, ती कपाशी देखील आपल्या समोर आहे। पूर्ण कपाशी खाली पडलेली आहे व या ठिकाणी खालच्या गळफांद्याला जे काही मोसंब्या होत्या त्या देखील गळून वाहून गेल्या आहे नदीमध्ये। नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे आपण बघू शकता कचरा कुठपर्यंत झाडाच्या अटकलेला आहे। त्यामुळे याच्यापेक्षाही वरती पाणी होतं। खूप मोठं नुकसान या ठिकाणी गणेश भाऊचं झालं आहे। घस होऊन गेले खालच्या साईडचे, त्याला घस होते मोसंबी, असे 5-6 मोसंबी होते एका ठिकाणी, ते पूर्ण मोसंबी होऊन गेले। बरं, ठीक आहे। या ठिकाणी या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे। गणेश भाऊ बोला। या ठिकाणचा पंचनामा होणं गरजेचं सगळ्यात आवश्यक, कारण या ठिकाणी आजपर्यंत कोणताही अधिकारी आले नाही, कोणी पंचनामा केला नाही। अधिकारी आले मात्र त्यांनी फक्त गावामध्ये फोटोशूट वगैरे केले, पण ते इकडे आले नाही कोणी। आणि आम्ही सकाळी तलाठी कार्यालयात गेलो होतो, पण ते म्हणे सरसकट शासन मदत देणार आहे आणि पंचनामे करायची काही गरज नाही। पण माझं असं म्हणणं आहे का माझं नुकसान जास्त झालं आहे, 100% नुकसान झालं आहे, त्याच्यामुळे माझ्या शेतीचा पंचनामा व्हायला पाहिजे व सरकारने 100% मदत द्यायला पाहिजे। नक्कीच नक्कीच। धन्यवाद गणेश भाऊ।
आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचा आवाज नक्की शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही नक्की करू. धन्यवाद. धन्यवाद.